येतं तिथे आई बटाटा आहे का? म्हणजे हे जे पोरगा आहे आज 24 वर्षाचं पोरगा आहे. माझं असं म्हणणं आहे की आता दीदी पण लग्नाला आले, हे पण आले, दोन्ही एकत्र केलं तर हिला जरा सुख लागेल. येणारा जावई पण हिला सांभाळेल, येणारी सून पण सांभाळेल. जावई आणि मुलगा समान असतो, बरोबर. तुझी बायको मुली समान असते. मग फक्त आमच्या आईची सोय करायची आम्हाला. तुमची कोण मिळते काय घेणं ना देणं गावाला नाही. तर आई लवकर प्लॅन कर. ऐक, तुझं आता वय होत चाललंय. किती वय आहे होय आई? आम्हाला सांग आता तुझं वय 46. आता मेन तुला आता जावई आणि सून यायला पाहिजे होती. जावई येईल रे, पण मी काय म्हणते डबल आहे ना, म्हणजे लोड आम्हाला पण नको आणि तुम्हाला पण नको. दोघं एकत्र कोर्ट मॅरेज एकत्र करा, एकत्र करा. मग कोर्ट मॅरेज करताना आम्हाला बोलवणार नाही, मग लग्न करू नको. तर ताईनं कमेंट जरूर करा की पोरग लग्नाला आले का बघा. सगळ्यात महत्वाचं हे लग्नाला आले का सांगा. छान केली बात ना, आता विजले असेल की मी फक्त 1 चमचा टाकलं आहे आणि बटाट्यांमध्ये 1 चमचा नको चाकून बघते काय ते थोडे बघ ना. अगं मला नाही ना चाकून, नाही तर मीच बघितलं. बटाट्या सोबत घेऊन बघ. नाही नको, मी टाकायला लागले. थोडं टाक बघ तुझं समज. हा. चमचा घे. हा ओके. एवढं गॅस मोठा करून पण हलव. अगं ते शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं म्हणून खूप चिकट झाले. तुला चालते का चिकट? काय चिकट झाली आहे? तिखट झाली आहे असं देखील. भाजीची खिचडी मस्त केल्या. हलवून 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 आणल्या. ये देखो आमचे लाडू आले. लाडू मागवले. तूप का लड्डू. पण आता खोलू पण नको. आता खा नंतर काय माहिती उपवास आहे. सोड तुझे लाडू. तिला दे काढून. अंजूला दे काढून. हा तुला काय करायचं, तुला काय करायचं. हे देखो इसके झिपऱ्या देखो. अगं त्याची त्याच्यामुळे मी आजारी पडायला लागलेच मला त्याची प्रभाव. ते गच्चा वया गोवा मिळते का बघ जरा. काढ तिथला काप ना कायची ऐक ये ग. मग अशी तुला हे करायचं होता. मी थोडं घेते सोना, गोड नको मला. आरूला दे. हे बघ मी घेतलं. लाडू आला. लाडूला उपवास आहे वे. आमचा उपवास मोडू नका. तिथे घे ग. काय असं दे ना. काय ना रोज घालतेस ती कलर. लाडू आहे. अरे असं ना. तू घे ना, तू खा ना. फुटाण्यांचा मान असतो ना ग. हा. उद्यापन कधी असते? शिपाई आले आणि त्याच्या नवऱ्याला मी बोलले मी नाहीच निघू शकणार. काल ऑपरेशनला जायचं दादाला म्हणते मला चहा प्यायचा आहे. दादा बाहेर रडायला लागल्यात. माझ्या बायकोने चहा मागितला आणि डॉक्टरने देऊ दिला नाही. म्हणजे
मी असंच बोलत होते ताई ना सकाळी मी तर कशी आंघोळ झाली वेगळ्या झाली चहा घेते मी त्यांना बोलले माझ्या चहाचा टाइम झाला द्या मला चहा मग त्यांना एवढं वाईट वाटलं तर ते बाहेर मला आतमध्ये रडायला लागले माझ्या बायकोने चहा मागितला तिला नाही काय तो तमाशा दीदी म्हणायचा. काय म्हणजे माहिती दादाला हा अशीच लाडवून ठेवली तुमची बायकून आमच्या डोक्याला पण ताप करते. मी हे बहिणी बघा, दादाची साफ बहीण. करते. बहिणी नशीबवाली ना वहिनी माझी नशीबवाली बघितलं वहिनी नशीबवाली कोथिंबीर साफ करते काय करायचं भावाला वहिनी इमोशनल आहे ना खूप काय तर बोलत आहे त्याला आपण असेल. डोळ्यात पाणी येतं. सकाळी काय बनवते भाजी सोनाने कांद्याची पात बनवली मुगाची डाळ भात चपात्या पनीरची भाजी उसला आणि ती लाल माठ भाजी भेटते ना माठ माठ असं लाल लाल कलरची भाजी पालेभाजी एवढी सुंदर इतकी सुंदर बनवली ना तुझ्या लोकांना जरा आज तुझ्या लोकांना बॅक नाही आज तिचं काही डोकं नाही चालू कोण येत पण सकाळपासून कोण पण आले बसेल आत्याला दे त्या आत्याला दे तुझ्या लोक चालू करा त्यांच्याच करते याला दे आरोला दे कॅमेरामॅन एक तर आपल्या घरात कोण नसतं पाणी वगैरे पीत नाही. पिते पाणीच प्यायला मी त्या पाणी जरा आहे ना पोटाची गळती हा, त्या बोलले पाणी लिक्विड हा प्रकार जास्त हा, गेला लिक्विड जास्त पाहिजे. घ्यायचं. लिक्विड हा प्रकार जास्त गेला आणि पाहिजे. पण तुम्हाला सुगर आहे म्हणून ते पण काय देता येत नाही ना पण लिक्विडमध्ये काय करायचं दीदी इकडे. लाव ना त्यांना. चालायलाच पाहिजे तुमच्या घरी आले म्हणजे मग तुमच्या शिकला ते तुला सांगते यांचं वैशिष्ट्य जैन मंदिरात जातात ना आज मंदिरात गेले तिथं माझ्यासाठी बोलून आले मग राजेवाला सांगून आली बाबा. नाही, आम्ही इकडे गेलो. बरोबर आहे. आणि मंदिराचे कपडे होते कुठंच जाते नाही मंदिरात पहिले माझ्याकडे येतात. ती black आहे. आता आता ते ती- मनाला समजायला पाहिजे तिला आज का कुठून काय माहिती सकाळ दिवशी ब्लॅकच कपडे घालते. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी आणि आशीर्वादासाठी खूप मनापासून तुमचे आभार. तुम्हाला वाटेल की या टायमिंगला कशी काय पोहे बनवते, तर पोहे मी सकाळीच बनवणार होते पण दीदीचा उपवास होता आणि तिला ना माझ्या हातचे पोहे, आईला उपमा तिला पोहे प्रचंड प्रमाणात आवडतात. मग आता 5 ते 6चं टायमिंग जे असतं त्याच्यामध्ये आईला पण थोडंसं काहीतरी लाईटली खायला द्यावं या हिशोबानं म्हटलं तिचं पण होईल आणि थोडंसं दीदीची पण इच्छा पूर्ण होईल, त्याच्यासाठी मी बनवत आहे पोहे. दुसरी गोष्ट सांगते, आईकडे फूड प्रोसेसर माझ्यासारखा तुम्हाला सेम दिसला असेल. आता उन्हाळ्यात आली की किंवा हिला काय भारी बनवलं. छान बनवले पोहे. टेस्ट आहे ना. आणि मला जबरदस्ती खायला हा घालते. खावं बघा, खावं. हे बघा. हो साहेब बसा ना. आई तुझी केस विचारते ग मी थोडा वेळ. बघा आईने करायचं पोरीची सगळी सेवा करते माझी. आणि आम्ही तर पहिल्यापासून बोलतो ही काही मीची आई नाही, हीच माझी आई आहे. आज नाही, त्या पहिल्यापासून मी बोलते नेहमी तिला फोनवर बोलतो तूच माझी आई आहे. बिन आईची आई म्हणली ना. आता काय कर बघा ते स्वामी कोणाला तरी करतात, बुद्धी देतात आणि बुद्धी नसली तरी पण आयुष्यात आणल्यानंतर लक्षात आई आपोआप आपलं काय
चांगलं वाईट समजतं माणसाला. आता मला गरम गरम पोहे खायला घालते बघा, नुसती रात्रीतून मला खायला घालते आणि खूप लक्ष देते तुम्हाला ते खूप. आता ती नसती ना, मी फक्त पडूनच राहिले असते, फक्त लोळत राहिले असते मी. मला बसायला वगैरे त्रास होतो. आता ते काय मी तुम्हाला सांगते थोडं 5 मिनिटं. प्रत्येक लेडीजला आणि अलर्ट करणं कधीही चांगलं. हा, आपण हलगर्जीपणा जो करतो ना, आता मी 1 वर्ष घालवलं ना ग सोनायामध्ये, तर हलगर्जीपणा म्हणजे तो असं नंतर होतो. मग संध्याकाळच्या जेवणामध्ये आईसाठी बनवत आहे झुणका, कारण तिनंच डिमांड केली की बाबा मला आता सकाळी म्हणजे खाल्लेलं आहे हेवी, आता फक्त झुणका आणि भाकर, एक गरम भाकरी आणि झुणका जर दिला तर पोट भरतं. बघा, झुणका बनवताना आपण 2-3 प्रकारे बनवतो, पण सुका झुणका जर बनवायचा असेल तर त्याला कांदा कोथिंबीर भरपूर प्रमाणात असेल तरच तो 1 नंबर बनतो. मी कांदा भरपूर घातलेले, कमीत कमी 3-3.5 एवढे कांदे असतील एवढे मी घातलेले होते, कारण दादा आणि आई दोघांपुरताच बनवला. सुरुवातीला सगळं मी जिरं मोहरीची फोडणी टाकून, हिरवी मिरची टाकून, कोथिंबीर टाकून, थोडंसं लसूण टाकून ना व्यवस्थित भाजून घेतलं. आणि त्याच्यामध्येच त्याच तेलामध्ये ना बेसनाचं पीठ जे आहे ते कब्बर होईल एवढं भाजून घेतलं. तेलामध्येच भाजलेलं आहे, कुठलंही मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं नाही. काही गोष्टी जे आहेत ना, देवीच्या पप्पांना आज मला भेटलं. काय भेटलं मी त्यांना विचारलं तुम्ही कुठे राहता, तो प्रभादेवी. प्रभादेवी काय देवीचं मंदिर. नाव प्रभादेवी. इथे आपण काल आलो जेलच्या बाजूला. हा बाबू आता नाही. सगळे भेटले ग बाहेर. चॅनलचं नाव सांग. चॅनलचं नाव यश आया लाईव्ह. यश आया लाईव्ह. आया स्पेलिंग सांग. YASH हा. AYALIVE. लाईव्ह. याच्यावरती काय काय असतं? फक्त गेमिंग लाईव्ह ओके. असतो रोज. ओके ताई ना. म्हणजे तुम्ही मला बघू शकता रोज लाईव्ह. हा, यश लाईव्ह येत असतो रोज संध्याकाळी किती वाजता? कधी 7 कधी 8 पण येतो रोज. डेली यश लाईव्ह असतो. तुम्हाला पण लाईव्ह येऊन यश संग गप्पा मारत असतील तर हे चॅनल आहे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली लाईव्ह पहा. आईला नेमकं काय झालं आणि सांगणं योग्य वाटतंय, कारण का आपण सगळ्या लेडीज बघतोय. आपण जर विचार केला अरे हे कसं सांगायचं ते कसं सांगायचं, नाही. कारण का सांगते मी, हा प्रॉब्लेम जर बघायला गेला तर आपल्या लेडीजच्या काही दुर्लक्षितपणामुळे होतं. आई तुम्हाला थोडक्यात सांगेल, तुम्ही पण जपून राहा, मी पण जपून राहील. कारण आज तिच्या थ्रू, कारण तिचं एवढं हाल झाले, तुम्हाला खरं सांगू, किटोची एक्झाम असल्यामुळे मी सोडत आहे घर. अजूनही तिला व्यवस्थित चालता येत नाही, बसता येत नाही, अजूनही तिला खूप प्रॉब्लेम आहेत. पण म्हणतात ना की 2 गोष्टी अशा आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये दोन्ही बॅलन्स जर करायचं असेल तर योग्य वेळ आहे की बाबा तिच्या परीक्षेमुळे तिच्याजवळ थांबणं. तिची परीक्षा जर नसती 8 दिवस मी केली नसती, कारण अजून हिला 4 दिवस तरी काहीही येणार नाही, कारण अजून तिला असं बसता पण येत नाहीये, उठता पण व्यवस्थित येत नाहीये. त्यामुळे ते हाल भरपूर झालेत. मग तू जरा सांग की बाबा का होतो प्रॉब्लेम, कशामुळं आणि काय खबरदारी घेणं गरजेचं आहे. तर तू थोडंसं आई थोडंसं सांगेल का? 2 ते 3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये सोनाली एवढं सांगितलं तेव्हापासून तुमच्या सगळ्यात आईच्या इतक्या छान कमेंट येत होत्या, खूप सुंदर. सगळ्यांनी म्हणजे एवढे छान आशीर्वाद पण देत होत्या आणि एवढ्या काळजी करत होत्या. त्यासाठी तुमची खूप मनापासून आभारी. ताईनं खूप प्रेम देतात. सोनाच्या आईने तुमची सगळ्यांची आई झालीत मी, आणि श्री स्वामींची कृपा आणि महाराजांनी तुम्हाला सांगू एवढं याच्यातून पण बाहेर काढलं. आता माझे व्हिडिओ जे रोज येत नाही तर त्याला कारणच असे होतं की मला थोडासा प्रॉब्लेम झालेला. मला प्रॉब्लेम जवळजवळ 1 वर्षापासून होत होता, पण मी ढकलत होते. पण माझं काय होतं की ऑपरेशन तर करणार आहे ठरलेलं होतं, पण मला पहिले देव करून घ्यायचे होते का लवकर मी कवर होते का नाही, मला लवकर जायला होतं की नाही. माझे काही अगोदर असं ठरले होतं का मला इकडे दर्शनात जायचंय तिकडे जायचंय, तर मी स्वतः तर एडिट करत नाही, काहीच नाही. दीदीला जसं वेळ मिळाला ना तसं तिने एक व्हिडिओ एडिट करून टाकला, पण मी कधीच गेले. मी 5 जानेवारीपासून फिरत होते, तर मी 16-17 जानेवारीपर्यंत मी इकडं तिकडंच होते. तर तेच व्हिडिओ आता एवढं उशीर जात होते माझे, आता दीदीच्या वेळेनुसार. बरं, आता हा माझा फिरण्याचा विषय झाला, म्हणून माझे रोज डेली आता व्हिडिओ येत नाहीये. काही कारण नाही, हेच कारण होतं असं. बघा, मला 1 वर्ष म्हणजे आता आपण सगळ्या लेडीजच बघतोय आणि सांगणं पण गरजेचं आहे.
मला 1 वर्ष झालंय म्हणजे पिरियड्स वगैरे मला काही व्यवस्थित महिन्याला येत नाही. कधी 2 महिन्याला 4 महिन्याला असं येत होतं. आणि आता तर माझी डायरेक्ट बदलत झालेली होती. पण मला काय वाटतं आता मला काय असं कोणी पण बोलताना बोलायचं का आता तुझे म्हणजे आपण म्हणतो ना एक आपलं त्याची काही वेळाची या वेळेस जातात ते. तर आता माझं 45 वय आहे. पण मला पण वाटायचं जायला आलेत म्हणून जायला आल्या म्हणून मी लक्ष नाही दिलं. पण मला नंतर खूप दुखायला लागलं. आता मी खाटूश्याम बाबाला जायच्या अगोदर मला खूप त्रास होत होता. पण मला वाटतं मला पिरियड्स येणार आहे कदाचित म्हणून मला दुखतं इतकं. पण तरी एक आपली भावना असते नेमकं मला दर्शन होते मग मला काय व्हायचं होते. तिकडनं पण आले उज्जैनला गेले सगळा प्रवास झाला. खूप दुखत होतं मला खूप दुखत होतं. पण एक आशा पण होती दर्शन होऊ देत मग पिरियड्स आले तरी येऊ देत असाच विचार होता. पण डॉक्टरना दाखवलं तर त्यांनी सांगितलं पहिलं तर आता लेडीज गायनाला इथं कोकाडमध्ये कोकाड हॉस्पिटललाच झाले माझी सगळी ट्रीटमेंट. ते त्यांनी साळुंके म्हणून लेडीज डॉक्टर आहेत त्या खूप छान आहे. म्हणजे आमची फॅमिली डॉक्टर आहेत ना आणि साहेबांचे एक मित्र आहे 2 डॉक्टरांचे आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी एकदम छान सजेस्ट करून सगळे झाले. तर ते पहिलं सांगितलं मला पिशवीला गाठ आलेत मग पिशवीला गाठ आले ते सोनोग्राफी झाली टोटली सगळे रिपोर्ट झाले. मग त्यानंतर असं दाखवायला लागले का पिशवीच्या वरती आपली जी गर्भपिशवी असते त्याच्यावरती गाठ आहे आणि गर्भपिशवीच्या आतमध्ये चरबी जमा झाली आणि माझी पिरियड जायला अजून मला 3 वर्ष बाकी आहे. असे काही रिपोर्ट खूप केले. माझ्याजवळ या महिन्यामध्ये 40 ते 45 हजाराचे माझे नुसते रिपोर्टच झाले. प्रत्येकी टोटली गोष्टींचे रिपोर्ट करावं लागतात. आणि स्वामींच्या कृपेने तुम्हाला सांगते माझी शुगर फक्त 106 वर होती ऑपरेशनच्या वेळेपर्यंत. इतकी महाराजांनी माझी शुगर कंट्रोलमध्ये ठेवली. शुगर कंट्रोलमध्ये असल्यामुळे माझं ऑपरेशन झालं. तर लेझर ऑपरेशन झाले तर त्यांना आपण असं नाही समजायचं आपलं आता हे वय झालंय आणि आपले पिरियड जायला आलेत तर असं नाही. आता जे बी काय आहे ते चेकिंगला वगैरे ते द्यावंच लागतं कंपल्सरी येते. बऱ्याच लेडीजला असा प्रॉब्लेम आहे की गाठी होतात आपण दुर्लक्ष करतोय आणि त्याचे काहीतरी वाईट परिणाम होतात. म्हणजे काय अगदी ते म्हणतात ना असं नाही बोलायला पाहिजे पण ते कॅन्सरचा सुद्धा त्याने धोका असू शकतो. तर कोणी दुर्लक्ष करू नका. तर आता त्यासाठी काय झालंय अगदी मोकळा आणि स्पष्ट सांगते का सगळ्या लेडीज ताई आहे आणि कोणी जेंट्सचे जागा असली तरी हरकत नाही का ती सगळी माहिती सगळ्यांपर्यंत जावी. तर माझं पिरियडचं काय चाललेलं होतं मी बोलत होते येत नाही आणि त्यातल्यात मला खूप दुखत होतं. ते काय झालं जे पिरियडचं जे आपलं काय ब्लिडिंग जे असते ती माझी पिशवीत रिटर्न जात होती. हे काही कळत नाही आपल्याला ते आतल्या शरीराचा भाग आहे आपल्याला कळत नाही तो. तर ते जाऊन पिशवीमध्ये म्हणजे त्या चरबीच्या गाठी जमा झाल्या. कारण ते मग आता यानंतर काय केलंय मला हे काही कुठली वेगळी प्रॉपर्टी येते. आतापर्यंत मला बघा कधी माहिती नाही म्हणजे की काय कसली प्रॉपर्टी काय. पण आता अशी प्रॉपर्टी बसवली की म्हणजे 3 महिने माझे पिरियड्स बंद होणार आहेत. म्हणजे बघा डॉक्टर लोकांना इतकं नॉलेज असतं आपल्याला त्याचं काही माहिती नाही. हा सोना म्हणजे जी प्रॉपर्टी वगैरे अशी बंद होण्याची पण असली आपल्याला माहिती नाही. ती आता माहित पडली. मला पण आता माहित पडलं सगळं. तर पिरियड्स बंद होण्यासाठी मला प्रॉपर्टी वगैरे टाकली ती 3 महिने ठेवून माझे पिरियड्स बंद होणार मग ते काढणार. पण त्याने काय धोका काय होणार पिशवीमध्ये जे खराब आपलं ब्लिडिंग जायचं ते जाणार नाही आणि माझी पिशवी पण काढायची गरज पडणार नाही. तर पिशवी काढावं लागते या सगळ्यामध्ये आणि पिशवी काढायची प्रोसिजर खूप मोठी आहे. त्यांनी आपला आतला शरीराचा खूप नाजूक भाग काढला जातो. डॉक्टरने मला खूप समजून सांगितलं आणि तुम्ही सगळ्यांनी इतकं प्रेम दिलं ना मला असं वाटलं माझी व्हिडिओ नाही तर पण तुम्ही सोनाच्या व्हिडिओतून मला इतकं प्रेम दिलं ना ताई नो. आणि सगळ्यांना सांगेल जर ज्या माझ्या वयाच्या असेल आपण असं गैरसमज नाही ठेवायचं ते मला येत नाहीये आणि जाऊ दे म्हणजे जायला आलेत. आता असं काही प्रकार नसतो ताई नो. प्रत्येकाचं शरीराचा भाग वेगळा वेगळा असतो. तर सगळ्यांनी काळजी घ्या. वेळेत अगदी महिना 2 महिने 3 महिनेच वाट बघा. कोणाला पिरियड्स येते नाही तर पहिले चेकअप करा. चांगलं डॉक्टर बघा आणि सगळ्यांनी खूप काळजी घ्या. आता मला पण माहिती नव्हतं म्हणून आता हा अनुभव माझ्यासाठी हा नवीनच आहे. मी पण कोणाचं काही ऐकलं नव्हतं असं काही. यश सांगत होता तर त्याचं सुद्धा म्हणजे यशनी सगळा अभ्यास केला. तुम्हाला खरं सांगू यशनी सगळा अभ्यास केलेला आहे. काल जेव्हा डॉक्टर बोलत होते ना तर डॉक्टर मला बोलले घर की मुर्गी दाल बराबर. तुम्ही घरातल्या मुलाचं ऐकलं नाही आणि तुम्ही शेवटी एवढे पैसे घातले. तर खरंय मुलाला माझं सगळं नॉलेज आहे त्या सगळ्या गोष्टींचं. जिम ट्रेनर असं त्याने पूर्ण सगळे कोर्स केलेले त्यामुळे त्याला सगळं माहिती आहे. पण सगळ्या जणींचे पुन्हा एकदा आभार मानते. इतकं प्रेम दिलं त्यासाठी खूप मनापासून आभारी ताई नो. असंच प्रेम असू दे आमच्या दोन्ही फॅमिलीवर. असेच आशीर्वाद असं सपोर्ट करा.